राधिका वेळेत जेवण झाली ना मग वेळेत झोपा बरं. चला पटापट चला. होय राधिका. रेवती काय गेला करा त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी हे घे. हे काय भजी तुझ्यासाठी. अगं आत्ता जेवढी झाली एक तरी. रेवती आली का? हे काय भजी आणलीत घ्या. हा का? आता जेवण झालं ना वा? उद्या खातो ना. एक तरी घ्या. बरं बरं ठीक आहे. तू घे. कायची भजी आहे? घोसाळ्याची. आई बाई फार आवडते बरं. माहितीये मला. आजही अगदी तिच्या आवडीचा स्वयंपाक होता सगळा. घे उद्या घेऊ आम्ही. बरं तोपर्यंत ते मला मग ठेवून देते. हा झालं का तुला अजून हवं का? नाही नको. बर आलेस बरं. औषधं घ्यायची बस. सॉरी राधिका. इट्स बस तरी. आलं बाई काय चारूस्वा फुगवा. हा सॉरी का बोलली? काही नाही हो नेहमीच. बसा बसा बसा. बर मला एक सांग. तुला नक्की खात्री आहे ना की गुरुला धडा शिकवायला शनाया तुला मदत करेल? हो रेवती तू काळजी नको करूस. असं नाही ग. मला काळजी ह्यासाठी वाटते की शनायावर विश्वास नाही ठेवता येत. ती खूप स्वार्थी आहे. बरोबर आहे तुझं. स्वार्थ फक्त स्वार्थ. पैशाचा स्वार्थ. पैसे दिले म्हणून तयार झाले. आणि रेवती तुला अजून एक गोष्ट सांगायची. आता काय केलंस? काही नाही. तिला मी फक्त ऑफिस जॉईन करायला सांगितलं. कशाला? आई बाई पहा बरं गोळ्या इथंच राहिल्या ना माझ्या. अरे गुरु तू का करत आहे इथं? काही नाही ते जरा नीट करत होतो. का बरं? काही नाही जेवणानंतर जरा शतपावली करायला गेलो होतो. राधिका मी निघते आता. हा उद्या सकाळी भेटूया वॉकला. नाही सकाळी नाही जमणार मला. उद्याला अगं मीटिंग आहे लवकर. टाउन साईडला जायचंय. लवकरच निघेत. सगळ्यांना तिकडे बोलवले त्यामुळे नाही जमणार मला. तू जा ना पण. आता तर काय बॉस ना तुम्ही ऑफिसच्या. ज्युनियर स्टाफवर आणि इतर लोकांवर विश्वास ठेवून चालणार नाही तुला. मी निघते आता. आई मी आवरते लवकर आणि झोपते. आणि तुम्ही लवकर झोपा. तुम्हालाही मीटिंगला यायचंय. सगळ्यांना बोलवलंय. मी तुम्हाला लोकेशन सेंड करते. नाही पण बाकी स्टाफला कशाला बोलवलंय? मदतीला. चाल लवकर आराम कर. हा आलो हे बंद करून आलो साहेब. ही पण ना मध्येच कडमडली. ऐकलं तरी असतं काय बोलतायत ते. हळू हळू. एक्सक्यूज मी. रिपीट. बासा आनंद. बस. ગરમ હે. આજ એટલું જીભે દાજ્યું છે ને એના કરતા વધારે મારું હૈયું દાજ્યું છે. જેની જેની પ્રેમની વ્યથા એની એવી એવી આસ્થા. एवी मला ना बोर होत आहे. कंटाळा येतोय मला तुझ्या या फिलॉसॉफीचा आणि तुझ्या या भकास चेहऱ्याचा. एवढं अपसेट होण्यासारखं काही नाही झालंय आनंद. एवढा अपसेट होण्यासारखं काय? हा एवढं अपसेट होण्यासारखं काय? तुला सगळं माहित असून तरी तू विचारतोस एवढं अपसेट होण्यासारखं काय आहे? अरे बाबा नाही रे काही होणार आहे. जेनी गोव्याला गेले म्हणजे लग्न वगैरे नाही रे बाबा फिक्स करून येणार. શેના પરથી તને એવું લાગે છે? शेना शनायाचा काय संबंध आहे यात? शनाया नाही रे. कशावरून तुला असं वाटतंय? ती तुला असं काहीतरी बोलली आहे का? ती मला असं काहीच बोललेलं नाही. आनंद गोव्याला तिची आई असते ना. मग आईचं मन राखायला गेली असेल रे बाबा ती.
आईने तू म्हणतोयस तशी काय ती जी काही स्थळं बघितली आहेत ती बघेल, त्या मुलांना भेटेल, त्यांना तेच सांगेल की मला नाही लग्न करता येणार तुमच्याशी, कारण माझं आनंद नावाचं प्रेम जे आहे ते मुंबईत वाढतंय. सिंपल. खरं असं बोलेल का? हो आनंद. तिने तुला असं काहीतरी सांगितलंय का? जती गेली ती गोव्याला, इथे लटकती तलवार रखकर वो काय होणार डोक्याचं काय मानाचं माहित नाही, सोडून गेली 8 दिवसासाठी. इथे 8 दिवस 8 दिवस 8 दिवस मी काय करायचं? तू एक काम कर आनंद, मी ना आता माझ्या ड्रायव्हरला फोन करतो, तो सोडेल तुला. ते थांब ना, आपण बोलूया ना प्लीज. नाही घरी नाही सोडणार आहे तो, तुला गोव्यालाच घेऊन जाईल डायरेक्ट. तू जा गोव्यालाच जा. गोव्याला? हा गोव्याला. खरंच काय करणं गोव्याला जा, हे स्वस्त पण होईल तुझं. जा 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 गोव्याला जा. अरे वेळा आहेस तू. हा हे सगळं बोलणं सोपं आहे. बोलणं का इथे कशाला माझं डोकं खातं? जा ना गोव्याला, जा ना. गट्स नाही तुझ्यात? गट्स अरे ऑफिस मध्ये काय करणार? श्रेयस गेलाय बाहेर कामासाठी, पानोळकर सर एकटे आहेत, तो गुरु त्याला टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही. आणि जेनी गेली गोव्याला मुलं बघायला. इथे असं ती तलवार लटकती ठेवून मानाला काय होणार काही माहित नाहीये. 8 दिवस मी इथे काय करायचं? 8 दिवस. ए गुज्जूभाई, हे झालंय बोलून परत तेच बोलतोयस तू. मेसेज आलाय. वाव, तुझ्या मोबाईल मध्ये मेसेज आलाय. वाव, वाच ना. जेनीचा मेसेज आहे. शिट 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 शिट. लग्नाचं इन्व्हिटेशन असू शकतं. हे नको ना असं बोलूस यार. लग्न मी बघू का? लग्नाचं इन्व्हिटेशन असूच शकतं. नाही असं नसेल, आणि असं असेल तर तू प्लीज काही बोलू नकोस मला. पण हा तूच वाच. तू काही सांगत का नाही? बोल 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 बोल, मी ऐकतोय. काय मेसेज? बोल ना बोल ना. तू सांगत का नाही? हे बघ असं असेल तर सांगू नकोस. पण सॉरी गुज्जूभाई. सावर स्वतःला ते मॅथ्यू वेड्स, सॉरी मी वाचला नाही अख्खा मेसेज, पण मॅथ्यू वेड्स म्हणजे मी पूर्ण नाही वाचलाय. का सांगत होतास ती नाही करणार तिथे जाऊन लग्न? आता तिला मी कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज पाठवतो बघ. मॅथ्यू वेड्स. काय मॅथ्यू वेड्स? माथू दारू काही काय बोलतो? वेगळा मेसेज आहे तिचं. वाच वाच. तिने मेसेज केलाय की मी निघताना तुम्ही माझ्याशी नीट बोलला नाहीत म्हणून आय एम हर्ट. मी लवकर येईल. मिस यू. तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है, तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है, अब तेरे सिवा मुझे भाता नहीं है. शी इज हर्ट. शी इज हर्ट. डू यू अंडरस्टँड? युअर अ ब्लडी सॅडिस्ट. ती हर्ट आणि तू असं गाडी म्हणतोय. तुला कळत नाही का रे? कळत नाही काही? काय करतोय? तुला कळतंय का ती काय सांगायचा प्रयत्न करते ते? अरे ऐकलंच नाही बघ तिने लिहिलंय. काय लिहिलंय? तेच सांगणार तो. काय लिहिलंय सांग. मी निघताना तुम्ही माझ्याशी नीट बोलला नाहीत म्हणून आय एम हर्ट. हा म्हणजे कशामुळे हर्ट झाली आहे? तू बोलत नाहीयेस म्हणून. पुढे काय लिहिलंय? मी येईन लवकर. मिस यू. मग आता तू काय करतोयस? काय यार आनंद, सिंपल गोष्ट आहे. जे तुला वाटतंय तेच तिला वाटतंय. सेम वाटतं आम्हाला दोघांना. म्हणजे ती पण आता बसून. मग आता मी काय करू? काय करू म्हणजे रिप्लाय कर लगेच. मी काय रिप्लाय काय करू सांग. बाय, गुड नाईट. ओके. अरे खरंच काय करतोयस? तुला कळतच नाही काही. रिप्लाय कर. मग काय करू? बोल ना. मी नाही सांगणार. प्रेमात कोण आहे? तू आहे का मी आहे? अरे पण तुला जे जेन्युइनली वाटतंय ना जेनी बद्दल
किंवा जे काय आत्ता बोलावंसं वाटते तो रिप्लाय कर. जे मनमाचे साचे सासूला की हा लिही, फक्त मराठी किंवा इंग्लिश मध्ये लिही, गुजरातीत नको. पण कुठे चुकलो तर सांगा मला. सॉरी. नाही तुला नाही, इथे मेसेज मध्ये सॉरी. हा असंच मोठ्याने बोल म्हणजे मलाही कळेल. सॉरी. तू निघत होतीस तेव्हा मी खूप डिस्टर्ब झालो, कारण मला ते आवडत नव्हतं म्हणून असं वागलो. लवकर ये. आय मिस यू टू. सेंड. नाही ते मिस यू टू काढून नाही नाही सेंड. काढतो ना तिला. सेंड सेंड. कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है, तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है, अब तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है. माणूस आपल्या बरोबर असतो ना तेव्हा आपल्याला त्याची कदर नसते, आणि जेव्हा तो जातो तेव्हा आपल्याला त्याची कदर होते. त्याचं प्रेम कळतं. प्रेम પિતાના પ ને માતાના મ માંથી પ્રેમનો જન્મ થયો હોય છે, પણ અહીં તો જેનીમાં જ પ્રેમનો જન્મ થયો. એ મારી સામે અચાનક એવી રીતે આવી જાણે ધુમ્મસના ધુમાડામાંથી નીકળી હતી. अरे धुमसायला लागले इथे बिलन. हा बोल ना. हाय गॅरी, ऐक ना, आपण लंचला भेटतोय. ओके? लंचला? अगं नाही नाही, मी आता मीटिंगला निघालोय, अजून दिवसाची सुरुवात नाही, तू लंचचा काय प्लॅन करतेस? ते काही मला माहित नाही. मला माझ्या फेवरेट रेस्टॉरंटला जायचंय आज लंचला, तुझ्या बरोबर जायचंय म्हणजे जायचंय. अगं बच्चा ऐक ना, मी आता मीटिंगला निघालोय, मला कुठेतरी टाउनला जायचंय. आता थोड्याच वेळात राधिका लोकेशन पाठवेल, तो पत्ताही शोधायचा मला. आपण लंचला आता नको ना, आपण नंतर प्लॅन करूया. मग तू तुझी मीटिंग लवकर संपव, तिथनं निघ आणि मला भेट. सिंपल आहे. मला काही एक्सक्यूजेस नको ना गॅरी. आय सी यू देअर. बाय. आय लव्ह यू. मी तुला लोकेशन पाठवते. बाय. ऐक ना, हॅलो. झालं, राधिकाने लोकेशन पाठवलं. दोघींना कसा भेटणार एका दिवसात? एकेकाळी कसा सांभाळायचं दोघींना मलाच कळत नाही. चला. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग आनंद. काय रे, आज श्रेयस दिसत नाहीये, जेनी दिसत नाही, दोघी सुट्टीवर? हो ना सर, जेनीचा मेसेज आला होता, ती पोहोचली व्यवस्थित गोव्याला. आणि श्रेयसला मी मेसेज केला तेव्हा तो मला रिप्लाय करतोय की सॉरी सर, मी मेसेज करायला विसरलो. ए रघु. हा सर. काय? तर पिझ्झा. पिझ्झा कोणासाठी? मॅडमच्या कॅबिन मध्ये. राधिका वहिनी नाश्त्यामध्ये पिझ्झा कधीपासून खायला लागले? हो नाही सर, शनाया मॅडम बसल्यात ना, त्यांना घेऊन चाललोय. वहिनींच्या केबिन मध्ये? ती काय करते तिथे? सर, शनाया वहिनींच्या कॅबिन मध्ये ना, म्हणजे काहीतरी परत चूक केली असेल शनायाने. हा, आणि राधिका वहिनी ना व्यवस्थित जापत असणार तिला. काय झालं सर, असं का बघताय? आनंद, हे जे सगळे केस गेलेत, पिकलेत, हे असे उन्हाने नाही गेले, अनुभवाने गेलेत आणि अनुभवाने पिकले. सध्या ऑफिस मध्ये आपल्या जे काय चाललंय, मला तरी नक्कीच काहीतरी गौड बंगाल वाटतंय. काय काय चाललंय सांगशील जरा मला? काय मला कळलं नाही सर. काय सॉरी, ते व्हायब्रेटरवर ठेवला होता फोन, तो कोणाचा तरी. ओ, अर्जंट कॉल आहे सर, प्लीज डोंट माइंड. मी 1-2 एक्सक्यूज मी जर. हॅलो हॅलो. हा हॅलो. हा हा हा. बोल राधा. हॅलो सौमित्र, तुला एक गंमत सांगायची आहे. गंमत? हा, मी आणि शन्यानी मिळून एक प्लॅन केलाय. हा हो का? बरं, पण राधा, दुपारनंतर तुला फोन लागणार नाही माझा. काहून? अगं बरं झालं तूच फोन केलास, म्हणजे मी तसंही तुला कळवणारच होतो. मला जरा दिल्लीला जावं लागतंय ग, 2-3 दिवसांसाठी एका कामासाठी. पण हे असं एकदम अचानक? अगं हो ना, अचानकच ठरलं सगळं.
म्हणजे तिकडे 2 मीटिंग्स आहेत आणि एका मोठ्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट पण मिळणार आहे. मी आल्यावर सांगतो ना तुला सगळं सविस्तर. हा बरं ऐक, पण मी तिथे नाहीये. प्लीज काही गोंधळ नको घालूस. हा काळजी घे जरा स्वतःची. हो मी काळजी घेईन. तू ये लवकर. ठेवू? बाय. थँक्यू. थांबा 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 थांबा. अरे कुठे आलोय? डेड एंड वाटतोय. राधिकानं बरोबर लोकेशन पाठवलंय ना? ही राधिका पण ना. हॅलो. हा हॅलो राधिका, अगं हा काय ऍड्रेस पाठवलायस तू? मीटिंगचा ऍड्रेस आहे. अगं मी आलो इथे कम्प्लीट डेड एंड आहे. काहीतरी उकिरडं इथे काही दिसतच नाहीये. हॅलो हॅलो राधिका, ऐकतेस ना? अगं काय करू मी आता? इथे काही कळतच नाही मला कुठे आलोय ते. ठीक आहे तुम्ही तिथेच थांबा. तू 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 इथे येतेस का? मी येते तिथेच 10 मिनिटात. हा हा ये मी वाट बघतो. हा प्लीज लवकर ये जरा. मला काही कळतच नाही आता इथे कुठे उभं राहायचं ते. हा ये लवकर ये. हा पोचला गॅरी? हो पोचलेत. माझी वाट पाहून राहील. पाहिजे गॅरीला. त्यांनी आतापर्यंत मला खूप वाट पाहायला लावली. शन्या, एकदा तर तूच फोन केला होतास, आठवतंय ना? हा ही आपली मूर्खासारखी तिथे उन्हातानात उभी. पण याला म्हणतात दिवस बदलणं. त्यांनी दिलेल्या प्रत्येक त्रासाची शिक्षा देणार मी त्यांना. राधिका, आधी पास्ट मध्ये झालेलं सगळं सोडून दे ना. त्याबद्दल आय एम रिअली रिअली सॉरी. प्लीज प्लीज, पण तू मला आता माफ कर आणि मला शिक्षा देऊ नकोस यार. मला भीती वाटते खूप. आणि मी तुला हेल्प करते हे तू विसरू नकोस. ओके? नाही ते ठीक आहे, तू मला मदत करतेस ते. पण जर का माझ्याशी गद्दारी केलीस ना शन्या, तर तुला अशी शिक्षा देईन की आयुष्यभर लक्षात ठेवशील. अरे यार नाही ना काही करणार. का तू सारखं मला असं घाबरवत असतेस? बरं ऐक ना, मी आज घरी जाऊ का? माझ्या पोटात दुखतंय. खोट, पुन्हा खोट. हा ऑफिस मध्ये काम करायची नाहीत म्हणून तुला पोटात दुखते ना? ठीक आहे चल जा. सिरियसली? आपण एक लक्षात ठेव, मी जेव्हा फोन करीन तेव्हा तू मला परत भेटायचं. हो हो डोंट वरी. या दरम्यान जर यांना फोन किंवा मेसेज करण्याचा प्रयत्न केलास ना, तर तू मला खूप मोठी शिक्षा देशील. मला पाठ झालंय राधिका मॅडम. निघ आता. ओके. हे सगळं उष्ट खरकट घेऊन जायचं. ओके इकडे घेऊन जाते. बाय. अरे 1 वाजला यार. बॅटरी पण संपली. बॅटरी संपायच्या तिला एकदा फोन तरी करतो. कुठं पोहोचले कोणास ठाऊक. फोन नाही उचलत आहे. वा आता लागत नाहीयेत. यार बॅटरी संपली. तर कॅब तरी कुठून बुक करू? कुठं बोलून ठेवलंय राधिकाने. जाऊ का निघू? नको तेवढ्यावरून परत फायर करायची. बॉस आहेत ना मॅडम, ऐकावंच लागेल त्यांचं. छान गेलो असतो बच्चा बरोबर लंचला, ते इथे बोलून ठेवले उन्हातानात. पण हे सगळं ती का करते? सौमित्राच्या सांगण्यावरून तर केलं नसेल ना? अरे यार, मला आधीच लक्षात यायला पाहिजे होतं. राधिका असं उट्ट काढतेस का माझ्या? टाइमपास नुसता उन्हातानात बंबुलत बसवलंय मला इथे.